आई काय झालं पायाला? लागलं का? हो बाळा, पाय मुरगळला. आई आज मी खूप मजा केली. काकांनी ना मला एक स्टोरी सांगितली. पण काकांना ना लास्ट एंडच माहिती नव्हतं. मग काकूंनी सांगितलं एंड. आज तुझं लक्ष नाहीये, दरवाजाला लॉक आहे. ड्राईव्ह करताना मेसेज करत नाहीयेस ना? डोंट वरी, ड्राईव्ह करताना मेसेज करत नाहीये. गाडी बाजूला थांबून करतोय. ह्या स्पीडनी घरी कधी पोहोचणार? आई मला नाही उघडता येत. अरे हो दे, शिकायला पाहिजे ना पण आता तू. माहित नाही, पण घरी पोहोचण्यापेक्षा उद्या परत ऑफिसला यायची घाई आहे मला. आई मला पण सांग ना जोक. जोक? तू जे मोबाईल वर जोक वाचते ते. जोक नाहीये तो. मग तू का असते? ते ऑफिस मध्ये उद्या किती वाजता पोहोचायचं ना, ते ऑफिसची काम आहेत ग. चल तू आत चल, पटकन आवरून घे. मग मी तुझ्यासाठी वांग्याचा भरीत करते. ये वांग्याचं भरीत, ये वांग्याचं भरीत. झोपलीस का? नाही. तू अजून जागा कसा? मला झोपच येत नाहीये. तू? झोपायचा प्रयत्न करते. तूही झोप. फोन सायलेंट वर ठेवते, नाही तरी उठेल. जागेपणीच आयुष्य स्वप्नवत वाटतंय. झोप येणार तरी कशी? कधी एकदा सकाळ होते आणि ऑफिसला येतो असं झालंय. ही रात्र तर सरू दे. हिला एकटं सोडून कसं चालेल? तुला जे असेल ते फेस करायला आवडतं ना. पुढे काय होईल, कसं होईल ह्याची काही एन्झायटी नसतेच. मला माहितीये पुढे सगळं छानच होणार आहे. अगं परी, किती वेळ फोन बघतीयेस? मला ओरडतेस ना, मग तू का रूल तोडतीयेस? परी अगं ते ऑफिसचं काम होतं ग. सकाळी ऑफिसला जायचं ना, मग तू झोप आता. फोन दे ना, झोपते मी. नाही. हा मागवायचा, एकदम लेटेस्ट फॅशन आहे. तू ना एकदम जबरी दिसशील, एकदम टकाटक. काय बोलतेस तू? अगं जबरी टकाटक छान मस्त दिसशील. मागू? नाही हा नको. तू दुसरा बघ ना, दुसरे पण खूप खूप छान छान आहेत बघ. आई. हा बाळा. तुम्ही दोघं इकडे काय करताय? मी आईसाठी ड्रेस बघतेय. मी पण एक ड्रेस बघितलाय.
बघायचंय कसा वाटला ड्रेस? छान आहे बाळा, पण नको. येऊया ना. अगं नेहा, काकू, नेहा हे बघ. काकू तुम्ही? माझ्या ठेवणीतल्या साड्या आहेत. ही बघ किती सुरेख रंग आहे ना. आणि ही बघ, हिचे काठपदर खूप सुंदर आहेत ग. काकू साड्या खरंच खूप छान आहे, पण मला खरंच नको. का ग बाई? आई तुला नक्की हवंय तरी काय? हाय गुड्डी. हॅलो नेहाताई. काय काकू बरे आहेत ना? हे गुड्डी हे बघ, हे दुकानातून घेऊन आलं, हे बघ. थँक्यू. काय यार? हे बघ ना, तुझ्यासाठी ड्रेसेस आणलेत. हा छान आहे ना? हा बघ. अगं 3 नेहा मावतील ह्याच्यात. केवढा मोठा आहे. तू दुसरा बघ ना. हा बघ, हा छान आहे. हा बघ. अगं बाकीचं आणायचं राहिलाय का? नाही म्हणजे खाली काहीतरी ह्याच्या घालायचं असेल ना. हो नाही, हा ह्याला मिनी फ्रॉक म्हणतात. हा एवढाच असतो. नेहाताई असे कपडे घालते का? हा जरा डोकं वापरायचं ना स्पायकी. सॉरी मी आता सॉरी बोलून काय उपयोग आहे स्पायकी? तिला ऑफिसला जायचंय, त्यात उशीर झालाय आणि आज तिला कपडे चूज करायला जमत नव्हतं म्हणून तुझी मदत मागितली ना. पण तू पण मातीच खाल्ली यार. कुठे अगं त्याला कशाला ओरडतीये? नेहाताई मेन्शन नॉट. हे आपलं नेहमीच आहे. तू टेन्शन नको घेऊ. मी आता जातो आणि हे ड्रेस बदलून आणतो. नेहा, ए नेहा, काय घालायचं ते ठरवलं का? काकू तुम्हाला कसं कळलं? कसं म्हणजे मी सोसायटीची अध्यक्ष आहे ना, मग मला माहिती नसणार का? हे बघ, हा मी माझ्या साड्या आणल्या. अगं नेहा, साडी कुठे? नेहाला तर ड्रेस आवडतो ना. कधी कधी आपल्याला रोज तेच तेच कपडे घालून कंटाळा येतो. मग काहीतरी वेगळं मिळालं तर बरं वाटतं. बघ ना, एखादा ड्रेस आवडला तर घाल ना आज. सर राजीनामा तयार आहे माझा. मी तुम्हाला पाठवतो, सही करून ठेवा. राजीनामा म्हणजे? राजीनामा कशासाठी? कशासाठी? सकाळी सोडून आलास ना मला एकट्याला, मग संपली मैत्री संपली, काम संपलं, चाललोय मी. ए तुला 50 फोन केले होते मी, कळलं ना? मिस्ड कॉल असतील बघ 50. एक फोन दाखव मला. तुझा फोन स्विच ऑफ होता, लागला नाही, म्हणून मला घाईघाईने यावं लागलं ऑफिसला. आणि ही वेळ आहे तुझी ऑफिसला यायची. अरे सगळी कामं खोळंबली आहेत तुझ्यामुळे. कोण येणार लवकर ऑफिसला? आय एम सॉरी सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. पण माझ्या पामरामुळे कामं खोळंबली आहेत सर, मला कल्पना नव्हती. मस्करी करू नको, माझं डोकं ऑलरेडी फिरलंय. नाही सर, दिसतच आहे, पण कारण काय आहे सर? नेहा येणार नाही यार ऑफिसला. मेसेज करून सांगितलं मी आज येत नाही. ह्याला काय अर्थ आहे? मी एवढं सकाळी उठून घाईघाईने तयार होऊन पळत आलो इकडे ऑफिसला, आणि ही. अच्छा, म्हणून मला आज एक गोष्ट मात्र माहिती होती, ती आज प्रत्यक्षात पाहण्यात आली माझ्या. काय? हेच की देव ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वागण्याप्रमाणे बरोबर सगळं देत असतो. म्हणजे बघ ना, सकाळी आपण रोज एकत्र ब्रेकफास्ट करतो, आपण एकत्र ऑफिसला येतो. आपण काय केलं सर आज? मला टाकून आलात तिकडे. तसंच आज इथे चित्र पाहायला मिळतं. नेहा आपल्याला भेटलीच नाही, म्हणजे गेली सोडून. उगाच काही बोल नको, कळलं ना? काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तिचा. हो, प्रॉब्लेम झाला असेल, बरोबर आहे सर. पोरगी आयुष्यात आली की तुम्हाला आता मित्राचा पॉइंट ऑफ व्ह्यू चुकीचा वाटतोय, तुम्ही आता तिची बाजू घेणार. पाहतोयस ना रे देवा, इतकी मला दया, म्हणजे स्वतःची बघतोयस ना भगवंता. कुठेच तू, तुझं लक्ष आहे की? उगाच डोकं फिरवू नको माझं, कळलं ना? ऑलरेडी मूड ऑफ आहे माझा. काय चाललंय शेफाली? तुम्हाला नॉक करून आत येता येत नाही का? ऑफिस आहे की मस्करी आहे? हा, कोणी कधी येतं कधी जातं, काय अर्थ आहे काय गोष्टीला? सर काय आहे? फाईल मला पण दिसते. उचलली फाईल की आणली माझ्यासमोर? सगळी कामं मीच करायची का शेफाली? तुम्ही काय करणार आहात मग? आणि मी किती वेळा सांगितले मला पेपरलेस वर्किंग पाहिजे म्हणून. ह्याच्यामध्ये अजून डेटा एंट्री झाला नाही. व्हॉट इज दिस? काय? सॉरी सर. आता घेऊन कुठे चाललात? माझ्यासाठी आणले ना फाईल, ठेवा ती, बघतो मी काय करायचं ते. सॉरी सर. सॉरी सर. तुम्ही जरा कॉफीचं बघू. हा, कॉफी मला जरा कॉफी दे बरं सुरेश. शेफाली प्लीज डोंट माइंड. ते थोडं नेहा न आल्यामुळे चिडचिड झाली. ओके
काळजी करू नका सर, मी बघते काय. हा ठीक आहे, आता तुम्हीच काय ते बघू शकता म्हणून सांगितलं. ओके, आणि मी आपलं आधी हे वादळ शांत करू, मग पुढचं पुढे. ओके, वादळ. सर मग वादळ कुठे आले? नाही, खूपच घाईत होते हा सर आज, अगदी वाघ मागे लागल्यासारखे. हा ना, मी पण बघितलं. काय चाललंय? काय विचारते मी, काय चाललंय? ते सर घाईत होते ना आज. म्हणून काय? म्हणून गॉसिप करताय? त्याच्याच घरात राहून त्याच्याबद्दल गॉसिप करताय तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला? त्याच्याविषयी बोलताना जर मला कोणी आढळलं ना यापुढे तर कामावरून काढून टाकणार हा सगळ्यांना. कामाला आउच आउच, युजलेस इडियट. हाय वहिनी, व्हॉट्सअप. मग आता आपण हाय बाय मैत्रिणी झालोय का? तसं नाही वहिनी, मोठी बहिणी. तुझ्यापेक्षा मानाने, पैशाने आणि अकलेने मोठी आहे मी, एवढं लक्षात असू देत. आणि मला एका कामात मदत केलीस म्हणजे आपली बरोबरी होत नाही हे कळण्या इतकी तरी अक्कल बाळग जमलेस. हो वहिनी, म्हणजे मला तसं नव्हतं बोलायचं. ते म्हणजे आपलं हो वहिनी, कसला भारी प्लॅन बनवला होता हो तुम्ही. हो, कसल्या हुशारीने तुम्ही त्या जेसिका नावाच्या बॅगला घराच्या बाहेर हकलून दिलं. हॅलो, मी सिमी बोलतेय. माझा नंबर आहे हा. हो मॅम, माझ्याकडे आहे तुमचा नंबर. बोला ना, काय झालं? खरं तर मी तुझं कौतुक करायला तुला फोन केला होता. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे शक्य झालं अगं हे सगळं. काय? डोंट बी सो हंबल नेहा. अगं तू होतीस म्हणून तर आपण जेसिकाला घालवू शकलो ना. आय कॅन टेल यू, तू माझ्या यशच्या आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलंयस. तू नसतीस तर काय झालंस त्या विचाराने रात्रभर झोपू शकले नाहीये मी, माहिती का. थँक्यू फॉर बिईंग देअर फॉर माय यश. त्यात काय एवढं मॅम, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. तरीही हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले नेहा. ऑफिसमध्येच ना ग? खूप काम असेल तुला. आय वोंट टेक मच ऑफ युअर टाइम. ओके, गेट बॅक टू युअर वर्क. बाय. वहिनी, नेहा काय म्हणाली? नाही म्हणजे मी आपलं सहज विचारलं. एकदा नेहा या घरात आली की झालं. राजकुमाराचा जीव असलेली मैना माझ्या मुठीत. तिची किल्ली मी फिरवत राहीन आणि नाचेल माझा यश. नेहा, तू माझा रिमोट कंट्रोल असणार आहेस. खरंच असं होईल ना? काय? तेच ज्याचा तुम्ही विचार करताय ते. मी काय विचार करते? असं काय वहिनी, आता इतके दिवस झाले मी तुमच्या बरोबर ह्या घरामध्ये राहते, मला काही तुमच्या मनातलं साधं ओळखता येणार नाही. हो, मला तर थोडं थोडं आहे ना तुमच्या मनातलं कळू लागले. आणि तुमच्या एक्सप्रेशन्स वरून ना मला गोष्टी ओळखू यायला लागल्यात. छान. सी, ती आपल्या समोर येत नाहीये ना, आपण जायचं तिच्या समोर. तर जायचं तिच्या घरी. ना घरी नाही रे, आपल्याला माहित नाही ना ती कुठे आहे. तुला माहितीये का? नाही. मग माहिती काढायची. कशी? काकूंना फोन करतो आणि विचारतो. करेक्ट. हॅलो काकू, यश बोलतोय. काकू नाही, परी बोलतीये. अरे बच्चा, तू इथे काय करते? म्हणजे आई तर आज आई म्हणाली ती फ्रेंडची गंमत करणार आहे. आई तर काय? काय नाही, आईचं आणि माझं सिक्रेट आहे. ओ, आईचं आणि तुझं सिक्रेट? हो. आणि फ्रेंडचं काय? त्याला एकटं पाडणार तू? असं कुठे म्हणाली मी? बरं, मला सिक्रेट नको सांगू तू, पण आई घरी आहे की नाही एवढं सांग ना. बरं, मला असं वाटतं की आई जर का घरी असती तर परी आईला मदत करायला घरी थांबली असती, हो की नाही? बिकॉज परी इज अ गुड गर्ल. बरोबर ना? बरोबर. म्हणजे आई बाहेर गेली, बरोबर?
बरोबर आणि आई परीला सोडून इकडे तिकडे कुठेही जात नाही, म्हणजे ती ऑफिसला गेली आहे. बरोबर 3 बरोबर आन्सर्स दिलेत माझ्या फ्रेंडनी. तू सुद्धा माझ्यासारखं हुशारच हा. तुला माहितीये आता आम्हाला परीक्षा असणार. ठीक आहे तू अभ्यास कर, मी तुला डिस्टर्ब नाही करत. ऑल द बेस्ट. बाय बाय. म्हणजे भास नव्हता. तुला मजा येते ना मला त्रास द्यायला? कोणी बघत नाही. मजा येते ना तुला मला त्रास द्यायला? मी कुठे त्रास देते? रिअली? म्हणजे तू एवढा त्रास देतो, एक दिवस मी दिला तर काय बिघडलो? ओ, तर काय बिघडलं ते काय सांगू तुम्हाला मिसेस चौधरी? तुम्ही दिसला नाही ना, काही सुचत नाही हो मला. म्हणजे मी असतो ऑफिसमध्ये, पण माझं मन तुम्हाला शोधत सगळीकडे भटकत राहतं. कुणाशी बोलावं असं वाटत नाही, काही ऐकावं असं वाटत नाही. हा गोडवा, मॅजिक वाला स्माइल मिस करतो मी. ती डोळ्यातली चमक आणि गालावरच्या लाजऱ्या रंगाने आता कुठे आयुष्य थोडं रंगू लागलंय. रंगू द्या की. तुमच्या अशा एक दिवस न दिसण्याने या गरीबाचं किती नुकसान झालंय काय सांगू तुम्हाला. मला प्रॉमिस कर नेहा, प्रॉमिस कर की तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. पप्पांना माहिती नाही हे सगळं? हे म्हणजे त्यांना विचारून त्यांची वेळ घेऊन लग्नाचं सगळं ठरवायला लागेल आपल्याला. अरे काका रिलॅक्स. हे बघ, इतकी घाई करायची काही गरज नाहीये. का? आत्ता कुठे आम्ही मनातलं बोललोय. आम्हाला दोघांनाही थोडासा वेळ हवा. अरे हो, पण लग्न तर करायचंच आहे ना. बर बर ठीक आहे. तुम्हाला दोघांना वेळ हवाय ना, घ्या. एकमेकांना वेळ द्या, समजून घ्या. पण खरं सांगू, लग्नाचा डिसिजन हा आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन असतो. आणि खरंच यश, मी खूप खूप खुश आहे. खरंच आता तुझ्यासाठी म्हणून कोणतरी घरात असणार आहे. तू पसंत केलीस म्हणजे मुलगी 100 नंबरी सोनं असणार. खरंच. चला आता आज 2 पेक जरा जास्तीच आहेत. ठीक आहे. हे बघ, काय ना, सुखात पण तीच असते आणि दुःखात पण तीच असते. गुड्डी दीदी बघ कशी करते. ती फोनवर असली ना ती नेहमी अशीच करते. पण असं काय करते ती? हा काही प्रॉब्लेम आहे का? माहित नाही. का ग? कारण माझी आई पण सध्या अशीच आहे. मोबाईलवर बघते आणि एकटी एकटी हसते आणि मला एकही जोक सांगत नाही. जेवताना, झोपताना, माझा अभ्यास घेताना सतत मोबाईल बघत असते. मी काय बोलले तर मलाच रागवते आणि फोन आला की हळूहळू बोलते. माझी आई तर फोन खूप जोरात बोलते. बापरे, मी तिला सांगायला गेलो हळू बोल तर माझ्यावरच ओरडते. आई जेवण बनवताना मोबाईल बघते. एकदा चपाती करते, एकदा गॅसवर टाकते, एकदा मोबाईल बघते. माझी आई तर टीव्ही बघताना मोबाईल बघते. एकदा इकडे बघायचं, इकडचा ब्रेक लागला की तिकडे बघायचं. हे बघ, गुड्डी दीदी कशी वेड्यासारखी करते. तिला देवाने 2 कान आणि 1 फोन दिलाय. तिचा फोन तर बॉडी पार्टच झालाय. किती बोलते नाही फोनवर. माझी आई पण खूप बोलते फोनवर. आता पण ती फोनवर असणार. ट्रिंग ट्रिंग. हॅलो हॅलो ओजस, मी तुला एक जोक पाठवलाय. हो ठीक आहे, तो जोक बघते मी.
हॅलो, आवडला का जोक? खूप आवडला. आता मी तुला रोज जोक पाठवत जाईन आणि मी पण रोज आईसारखी हसत जाईन. मी माझ्या आईसारखं मध्येच टीव्ही मध्येच मोबाईल बघत जाईन. मध्येच टीव्ही आणि मध्येच मोबाईल. मी म्हणायचं त्याला कसं शिबाई मला नाही जमणार. नाही जमणार, नाही जमणार, नाही जमणार. आय आता हे काय नवीन? काय करायचं हिचं? आय नाही जमणार मला. तू कधी आलीस ग? तू जेव्हा जोरात नाही 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 म्हटली तेव्हाच मी आली. का झाली? काही नाही, ऑफिसचं काम होतं. परी मी निघते, मला उशीर होतोय. मला आज यायला उशीर होईल. हा, काकू येतील. बाय बाय. आईला वाटते की मी मोठी झाली. नीट राहा, काकूंना त्रास देऊ नको, नीट अभ्यास कर, वेळेवर जेव, असं काहीच नाही म्हणाले. देवा, काय चाललंय हिचं? तूच समजावून आईला. निघायचं का? निघायचं का? आज खूप काम आहे. कॉपी ठेवली सर. थँक्यू. आपण परत कधी जाऊया ना? नाही पण तू संपव ना काम, मग निघूया. तू सांग कधी निघायचं ते. नाही 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 नाही, एकत्र नको जाऊया. तू आधी जा, मी नंतर येते. का? हा, थंड होईल सर कॉपी. घेतोय मी कॉफी. हे बघ, तसं बरं दिसत नाही ना. म्हणजे तू आधी जा, मी नंतर येते. इसमध्ये कळेल ना. आणि खूप काम आहे. ठीक ठीक आहे, रिलॅक्स. मी पुढे जातो. म्हणजे काय, तिकडे तुला रिसीव्ह करायला पण कोणीतरी असलं पाहिजे. एवढं पण काही नाहीये. नाही ना, मग एकत्र जाऊया. मी बाहेर जाऊन थांबतो, तू काम झालं की ये. ओके, दॅट्स इट. नको ना. ऑलराइट. काय बोलायचंय ते लक्षात आहे ना? ओके. वहिनी, तुम्ही चिंचाळ्याला काय झालं? अशा अचानक आला तुम्ही? घाबरले ना मी. गड, ते घाबरायलाच हवं. ह्याच्या पुढे ना काम करताना आजूबाजूला लक्ष ठेवायचं. काय लिखाण काय चालू? हे ना, मोबाईलच्या कॅलेंडर मधून ना मी मुहूर्त शोधून लिहित होते. मुहूर्त कशासाठी? आता आपल्या यशचं लग्न असेल ना, मग मुहूर्त नको का शोधायला? अहो म्हणजे त्यानुसारच आपण पुढची कामं करणार ना. कपडे, दागिने, आमंत्रण देणं घेणं. अहो एक ना दोन हजार कामं असतात लग्नाची. मग अशी ऐनवेळेस काय आपण कुठे धावाधाव करणार बरं? वा, एकदम कामाला लागलीस तू. मिथिला. हो हो, म्हणजे तुमच्या एकटेवर पडायला नको ना, म्हणून. आपण लग्नाची बोलणी करायला कधी जाणार हो? बोलणी इतक्यात? लग्न यशचं, पण गुडघ्याला बाशिंग बांधून तू उतावळ झालीस असं का वाटतं मला? म्हणजे कम ऑन मिथिला, चल रिलॅक्स. आता कुठे त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. त्यांच्या प्रेमाचा गोडवा थोडा मोरू देत, एकमेकांची सवय होऊ देत ना त्यांना. उगाच कुठे लगेच लग्नाच्या बंधनात वगैरे अडकवतेस. त्यांना थोडं एन्जॉय करू देत ना. अय्या, खरंच की माझ्या लक्षातच नाही आलं. वहिनी, तुम्ही किती रोमॅन्टिक आहात हो.
तो पण हो ना, रोमॅन्टिक, थोडी सेन्सिबल पण. प्रेम जेवढं जास्त गहिरं तेवढा जास्त घाव गहिरा. प्रेम ना थोडंसं मुरलं पाहिजे, म्हणजे मग त्याची वाट लावताना मज्जा येते. म्हणून म्हणते मी तुला, रिलॅक्स, घाई करू नकोस तू. उडू देत ना दोघांना उंच आकाशात. निघालीस का ग? निघालीस? नाही नाही, कुठे काय? काय चाललंय? काय नाही. तुमचे हे जे काही आखो ही आखो में इशारे चाललेत हे मला कळणार नाही असं वाटतंय का तुला? चल आवरून घेऊ, निघायचंय ना तुला? काय आवरायचंय? डेटला ना तुम्ही चाललाय मॅम, वर मलाच विचारताय काय आवरायचंय. मी तुला तयार करते, तू चल. अगं पण हे तू चल. हो. चल ग. जरा किसी बहाने सवार लूं. अरे कांद्याची सालं इथेच आहे. मी चिरलेला कांदा टाकला. कांदा टाकला मी. काय झालं बाळा? पटकन ये ना इकडे. बोल ना काय झालं? मी कामात आहे. माझा अभ्यास घे ना. तू आधी होमवर्क कम्प्लीट कर, मग करते. हो मग कालच केला, आता अभ्यास घे ना. परी तू आधी आवरून घे मग करू.
करतेस? तुझं जेवण बनवत पण लक्ष नाही. आता चटका बसला ना. सारखा आपला फोन फोन. मला बोलते फोन वापरू नको आणि तू कशी बघते? ठीक आहे, नाही बघणार फोन मध्ये. ओके, चल दे परी. हे काय? अहो हे ना आपल्याकडून नेहाच्या घरी पाठवायचं सामान आहे. कोणी ठरवलं? रीतभात असते वहिनी. नाही म्हणजे ही रीतभात आपण करायची की नाही हे कोणी ठरवलं? का सगळं तुझं तूच ठरवलंयस? म्हणजे आपण मागणी घालायला जाताना रिकाम्या हाताने जायचं? अहो जाताना काहीतरी घेऊन जायचं असतं वहिनी. शेवटी आपण चौधरी आहोत. म्हणजे आता हे तू मला सांगणार आहे? तसं नाहीये वहिनी, पण आता नवीन सून ती तर या घरात यायला तयारच आहे ना. पण तू सासू बनायला तयार आहेस का? हो, तयार नसायला काय झालं, मी तयार आहे. हे असं नुसतं नटून तटून सासू होणं नाही ग. म्हणजे बघ आता फॉर एक्झाम्पल समजा म्हणजे तुला तिला काहीतरी काम सांगायचं, पण ते सांगताना तू खूप रुबाब दाखवतेस, तिचा सासूरवास करतेस असं वाटायला नको. तर तू हे कसं करशील? सोपं आहे वहिनी, मी गोड बोलून काम करून घेईन. हा म्हणजे कसं बघा, अगं ऐकलेस का, तू चहा किती छान बनवतेस, माझ्यासाठी 1 कप चहा बनवून आणशील प्लीज? मुळमुळीत बोललीस ना तर तिला तोंडावर नाही म्हणे. मग इकडे माझ्यासाठी 1 कप गरम गरम चहा बनवून आण. हे असं वागलीस ना तर मग ती जाते सरळ नवऱ्याकडे. यशला जाऊन सांगेल ना ती या माझ्याशी उद्धटपणे बोलतात, कसंही वागतात. नाही 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 वहिनी, असं झालं तर गडबड होईल ना. तेच म्हणते मी, सासू बनणं इतकं सोपं नसतं. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलीला आपल्या मुठीत ठेवायचं, तिला आपल्या ताब्यात ठेवायचं, धाकात ठेवायचं म्हणजे ना हुशारी लागते. मला एक सांग की तुझ्या सुनेने तुझ्यापेक्षा साधी साडी नेसावी असं तुला वाटत असेल तर कसं सांगशील? आता हे कसं सांगायचं, म्हणजे मी तिला ही साडी नेस असं म्हणून दाखवू की मग तिने साडी नेसल्यावर त्याच्यापेक्षाही भारी साडी नेसून येऊ? तुला तिला रागवायचं असेल तर कसं रागवशील? रागवू कशाला बहिणी? पण मी काय म्हणते, म्हणजे मी तिच्याशी असं रागवून का बोलायचं? म्हणजे नॉर्मल बोलू शकते ना मी. तुम्ही नाही का तिच्याशी चांगलं बोलत? मी तिच्याशी चांगलं वागते कारण मी यशची मोठी आई. या मॅडम या. इथे बसा. इकडे? हो. यश सरांच्या केबिनच्या समोर? ऑर्डर आहे तशी. ठीक आहे ठीक आहे. मॅडम हे काय? हे काय? ऑर्डर आहे मॅडम. ठीक आहे. मॅडम काही आणू का? चहा कॉफी? नाही काही नको. सुरेश हे घेऊन जा प्लीज.